नमस्कार. मी सरिता विराज पाटील. वॉर्ड नंबर 31 मधून माझी बिनविरोध निवड झालेली आहे आणि वॉर्ड नंबर 31 मधील सर्व मराठी भाषिकच होते आणि सर्व उमेदवार मराठी भाषिक असल्यामुळे सर्वांनी माघार घेऊन आणि समितीच्या प्रयत्नामुळे ह्या वॉर्डमध्ये आपल्याला एक बिनविरोध उमेदवार केलेला आहे आणि आपण महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवलेला आहे आणि हा भगवा झेंडा आता महानगरपालिकेवर फडकणारच. कारण आता एक आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवात आपली खूप चांगली झालेली आणि जोरदार झालेली आहे. तर माझ्या अपेक्षेप्रमाणे उद्या 35 ते 40 आपले मराठी नगरसेवक नक्कीच निवडून येणार आणि मराठी बाणा हा आपण दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. मतदानमध्ये प्रक्रियेमध्ये भरपूर घोळ आहे. मतपत्रिकेमध्ये मराठी मतांची संख्या खूप कमी झालेली आहे. खूप जणांना डिलीट केलेलं आहे. जे जिवंत आहेत त्या लोकांच्यावरती सुद्धा डिलीट शिक्का मारलेला आहे. जे तरुण मुलं आहेत आमच्या कोनवाड गल्लीतील ते 2-3 माझी जरी मला मतदानाची प्रोसिजर मला जरी लागली नाही तरी पण माझ्या वॉर्डमध्ये भरपूर मतदानांचे यंग मुलांच्या नावावरती त्यांनी डिलीट शिक्का मारलेला आहे, जे की स्वतः मुलं जिवंत आहेत. असं असताना देखील सुद्धा मला 100% खात्री आहे की मराठी बाणा ही मराठी लोक आता दाखवल्याशिवाय राहणार नाहीये आणि आपल्याला ही निवड नक्कीच आपली यशस्वीरित्या होणार आहे. मागील भरपूर नगरसेवकांना ह्यावेळेस परत एकदा संधी मिळाली आहे. 2007चं आरक्षण आपण पुन्हा एकदा कंटिन्यू झालेलं असल्यामुळे 2007च्या आरक्षणामुळे मागील 40 नगरसेवक बसलेले आहेत आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे नक्कीच ते 100% निवडून येतील. समितीच्या सर्व उमेदवारांनी चांगले काम केलेलं आहे आणि नक्कीच ते परत एकदा निवडून येऊन मराठी महापौर आणि उपमहापौर हा परत एकदा मराठीच होणार आहे आणि आपल्या कॉर्पोरेशनवरती तिरंगा झेंडा हा फडकणारच आहे आणि यात किंचितही शंका नाहीये. आमदारांचा हस्तक्षेप असू दे, आमदारांचे पुन्हा मतदान असून सुद्धा त्यावेळेला आपल्याला आमदारांच्या मतदानाची आपल्याला इथे आवश्यकता भासणारच नाही. आमदार जरी आपले नाहीच आहेत ते 6 आमदार आपण तिकडेच पकडून चालतो दरवेळेसप्रमाणे, पण आमदारांना आता ह्यावेळेस वोटिंग करायला तिथं यायलाच नको अशी इतकी आपल्या संघटना आपली मजबूत होऊन आपले 35 ते 40 उमेदवार आपले नक्की निवडून येणार यावर मी ठाम आहे आणि तसंच नक्की होईल. यात किंचितही शंका नाही आहे आणि सर्व वॉर्डमधील मराठी भाषिक उमेदवारांनी माझी एकमताने निवड केलेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. फक्त 2 वर्ष कार्यकाल मिळालेला आहे आणि 2 वर्ष कार्यकालामध्ये कामं भरपूर झालेली आहेत आणि सर्व विकासासाठी ज्यांनी वॉर्डमध्ये प्रयत्न केले ते सर्व नगरसेवक नक्कीच निवडून येतील. मला बिनविरोध दिले. बाकीचे नगरसेवक परत एकदा रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांनी 100% निवडून येणार याची मला खात्री